नमस्कार मित्रांनो, महाडीबीटी शेतकरी योजना अंतर्गत जे काही योजना असतात त्या योजनेमध्ये मोटर पंप म्हणजेच इलेक्ट्रिक मोटर अनुदान हे सुरू झालेले आहेत आणि यासाठी पात्रता काय आहे, त्यानंतर आपल्याला किती HP पर्यंत मोटर खरेदी करता येईल, त्यासाठी अनुदान किती, याबद्दल सविस्तर माहिती आणि त्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन हे कशा पद्धतीने करायचे याची A to Z प्रोसेस सुरुवातीपासून शेवटपर्यंत सांगणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सबसिडी किती याच्यासुद्धा माहिती सांगण्यात येणार आहे. चला तर मग आपल्या कम्प्युटर स्क्रीनवर सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोमवर जाऊन या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर इथे महाडीबीटी सिम्पली महाडीबीटी फार्मर हे लॉग इन ऑप्शनवर क्लिक करा. पहिल्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर इथे नवीन अर्जदार नोंदणी. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी दाखवणार आहे. तर इथे अर्जदाराचे नाव, मित्रांनो आधार कार्डवर जसं नाव आहे तसं इथे नाव टाका. चुकलं तरी इथे नाव चुकीचं टाका, नाहीतर आधार कार्ड अपडेट करा. त्यानंतर वापरकर्त्याचे नाव, मित्रांनो इथे आपण जो टाकेल तो आपला युजर नेम बनेल. तर माझ्या मते युजर नेम हा आधार नंबर असायला पाहिजे, म्हणजे जो कधीही बदलणार नाही. तर इथे युजर नेम आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला 2 जागी पासवर्ड टाकून व्हेरीफाय करून घ्यायचा आहे आणि खाली मोबाईल नंबर टाकून ईमेल ID ची आवश्यकता नाही. मित्रांनो इथे ओके या ऑप्शनवरती क्लिक करा. आपला जो रजिस्टर नंबर असेल, जो की आपण तिथे नंबर टाकला आहे, त्यावर एक OTP येऊन जाईल. ती OTP इथे टाईप केल्यानंतर जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करा. इथे OTP आलेला आहे, तर इथे मी OTP टाईप करून घेतो आणि मोबाईल व्हेरीफाय. तर इथे जतन झालेलं आहे. इथे कॅप्शा कोड टाकून जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करा. तर आपलं रजिस्ट्रेशन हे होऊन जाईल. त्यानंतर इथे आपण पाहू शकतो की आपलं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला काही अशा प्रकारचे सक्सेस म्हणून एक पॉपअप येईल. त्यानंतर परत लॉग इन म्हणजे वापरकर्ता ID वर क्लिक करा. तो युजर ID आणि पासवर्ड आपला ऑटोमॅटिक शो होईल. मित्रांनो, लॉग इन केल्यानंतर आपल्याला इथे आधार व्हेरीफाय ते पण OTP थ्रो करायचा आहे. मित्रांनो, बायोमेट्रिक थ्रो ही पद्धत आता बंद झाली आहे, तर OTP थ्रो करून घ्यायचा आहे आपल्याला. तिथे सेंड OTP केल्यानंतर आपल्या आधार कार्ड सोबत जो रजिस्टर नंबर असेल, मित्रांनो ऑनलाईन करण्या अगोदर एक कडक तुम्हाला इन्स्ट्रक्शन देतो की आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही त्या शेतकऱ्याचं रजिस्ट्रेशन करू शकाल, अन्यथा करू शकणार नाही. तर इथे कॅप्चा कोड टाकून जतन करा ऑप्शनवरती क्लिक करा. तर अशा तऱ्हेने आपलं रजिस्ट्रेशनही झालेलं आहे. परंतु मित्रांनो, फक्त हे रजिस्टर झालेलं आहे. रजिस्ट्रेशनची प्रोसेस आणि जे काही त्यासाठी जे काही ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे हे खूप मोठी प्रोसेस आहे. तर मी तुम्हाला A to Z प्रोसेस या व्हिडिओच्या माध्यमातून शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळं आशा करतो मित्रांनो की कुठेही स्किप नका करू व्हिडिओ. इथे आता शेतकऱ्याचे पहिले नाव, मधले नाव आणि आडनाव टाईप करून घ्यायचे. तर मी इथे पटापट टाईप करून घेतो. पॅन कार्ड आवश्यकता नाही मित्रांनो. इथे 2 जागी नो करून घ्या. त्यानंतर इथं इतर करा. इथे फक्त 3 कास्टसाठी ॲप्लिकेबल आहे. SC ST आणि अदर जेवढ्या पण कास्ट आहेत त्या इतरमध्ये येतात मित्रांनो. OBC वगैरे जे काही, मराठा वगैरे जे काय आहेत सर्व. त्यानंतर इथे आपल्याला बँकेचे डिटेल्स मागत आहे. इथे वर 2 ऑप्शन आहेत, येस नो, म्हणजे तुमचा आधार लिंक संलग्न आहे का. येस या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला अकाउंट नंबर टाकून इथे कॅप्चा कोड टाईप करून जतन करा या ऑप्शनवरती पॉपवर क्लिक करून जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं. तर पहिली स्टेप कंप्लीट झाली आहे. असं आपल्याला 100% प्रोफाईल कंप्लीट करावं लागतं मित्रांनो. त्यानंतर इथे आपला ॲड्रेस म्हणजेच जो काही पत्ता आहे, आपण जो राहतो आणि आपलं शेती कुठं राहते, जर आपण जिथं राहतो तिथं आपल्या त्याच गावामध्ये जर आपली शेती असेल तर सेम याच ॲड्रेस करून सोडून द्या. त्यानंतर सेम ॲज इथे ऑप्शन केल्यानंतर इथे जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करा. आता अतिशय महत्त्वाचा पॉईंट म्हणजे मित्रांनो, इथे चुकी होता कामा नये. इथे आपली ज्या गावामध्ये शेती आहे त्याचा जिल्हा, तालुका आणि त्या गावाचं नाव निवडा. त्यानंतर खाते क्रमांक, मित्रांनो 712 एक खाते क्रमांक असतो आणि एक सर्वे नंबर असतो. तर इथे आपल्याला सर्वप्रथम खाते क्रमांक टाकून त्यामध्ये जेवढी जमीन आहे ती जमीन इथे टाईप करून घ्या. त्यानंतर खाली सर्वे नंबर टाकून जर वलायत असेल तर सिंचन खालील यामध्ये टाकून घ्या. तर स्प्रिंकलर, ठिबक, मोटरसाठी जर करत असेल तर आपल्याला ऑनलाईन ओलायत असणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढे जा ऑप्शनवरती क्लिक करा. इथे आपल्याला हंगाम निवडावा लागत असतो. तर आता रब्बी हंगाम आहे, तर इथे रब्बी आणि रब्बी हंगाममध्ये तेलबिया पिकामध्ये एक हरभरा येते.
अन्नधान्य पिकामध्ये. आणि पुढे जा ऑप्शन तुम्ही यामध्ये अजून ॲड सुद्धा करू शकता तुमच्याकडे ऊस, हळद वगैरे काय असेल तर. त्यानंतर इथे आता आपल्याला अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं. अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे सर्वप्रथम काही डिटेल्स मागेल की तुमच्याकडे इलेक्ट्रिक म्हणजे विहीर आहे, बोर आहे, इलेक्ट्रिक कनेक्शन आहे. ओके, इथे टाईप करूया. मोटर आहे असं टाईप करू नका मित्रांनो, कारण मोटर आहे तुम्ही जर केलं तर तुम्हाला मोटर भेटणार नाही. आता अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर इथे आपण पाहू शकतो सिंचन साधने व सुविधा. इथे क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला 1 बाय 1 जो काही ऑप्शन आपल्याला हवा आहे इथे पाहू शकतो आपण 10 HP पर्यंत तुम्ही मोटर घेऊ शकता. इलेक्ट्रिक मोटर 10 HP पर्यंत. दुसरे पण ऑप्शन आहेत. आपला सेकंड नंबरचा ऑप्शन क्लिक करून इथे पॉपअप क्लिक करून जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करा. एकदम सोप्या भाषेत तुम्हाला एकदम मराठी सोप्या भाषेत तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. तर इथे जतन करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मेन मेनूवर जा. मेनूवर जा. आता यासाठी ॲप्लिकेशन केल्यानंतर अर्ज सादर करा. अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे पहा या ऑप्शनवरती क्लिक करून इथे प्राधान्य द्यायचं मित्रांनो. एकापेक्षा जास्त केले तर 1, 2, 3, 4 असं प्राधान्य देऊन अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करा. तर आपल्याला हे आता पेमेंटच्या मेथडमध्ये घेऊन जाईल. मेक पेमेंट. इथे क्रेडिट डेबिट या ऑप्शनवरती क्लिक करून या बॉक्सवरती क्लिक करा. इथे प्रोसेस टू पेमेंट करा. त्यानंतर इथे आपण UPI थ्रू, फोनपे, गुगल पे, त्यानंतर QR कोडसुद्धा स्कॅन करून पेमेंट करू शकतो. तर मी इथे QR थ्रू पेमेंट करणार आहे. मी आता माझ्या मोबाईलचा फोनपे ओपन करून इथे पेमेंट करणार आहे. हे बघा, इथे पेमेंट हे कंप्लीट झालेलं आहे. इथे पेमेंटची रिसिप्ट पण तो आपल्याला शो होईल. त्यानंतर मी अर्ज केल्याबाबत या ऑप्शनवरती क्लिक करा. इथे आपल्याला आपला अर्ज हा दिसून जाईल. हे बघा, इथे आपण पाहू शकतो की आपण यासाठी अर्ज केला आणि इथे आपल्याला त्याची रिसिप्ट, पेमेंट स्लिप पण दिसून जाईल. आणि हे स्लिप सेव्ह करून ठेवा मित्रांनो. आणि या स्लिपवरती आपण जो काही युजर ID पासवर्ड बनवला आहे तो युजर ID पासवर्ड त्या शेतकऱ्याला देऊन टाका. तर आशा करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, म्हणजे असेच आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि काही कंजेक्शन असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मित्रांनो, त्याचं उत्तर तुम्हाला नक्की मिळेल. जय हिंद.